जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. वाळू वाहनांची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयावरून आंबेडकर चौकात 2 गटांमध्ये सिने स्टाईल हाणामारी झाली असून यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालाय. जाफराबाद तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असून महसूल प्रशासनाच्या छुप्या पाठिंब्यामुळे माफियांचं धाडस वाढले. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांमध्ये या भरधाव वाळू वाहनांमुळे भीतीचं वातावरण आहे. दरम्यान माझ्या गाडीची टीप का दिली या कारणावरून निमखेडा आणि बोरगाव फदाट येथील 2 गटात भर चौकात राडा झाला. या प्रकरणी जाफराबाद पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल केले आहेत. शंकर राजेंद्र रावळकर यांच्या फिर्यादीवरून अमोल कोलते, रामा चव्हाण यांच्यासह 7 जणांवर तर अयूब इस्माईल शहा यांच्या फिर्यादीवरून गौतम कासारे, किरण कासारे यांच्यासह अन्य आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आलेत. या घटनेमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले असून वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्याची मागणी आता जोर धरत आहे. सर, जाफराबाद शहरामधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये काही युवकांमध्ये मारहाण झाली आणि एकमेकांवर परस्पर गुन्हे दाखल झाले. त्या बाबतीत पोलीस स्टेशन जाफराबादमध्ये दिनांक 28 डिसेंबर रोजी 8 ते 9 वाजेच्या सुमारास 2 गटामध्ये धक्काबुक्की झाली, हाणामारी झाली आणि त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला दोन्ही गटाचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल आहे. त्यामध्ये शंकर राजेंद्र रावळकर वय 23 वर्ष, राहणार निमखेडा याच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला अमोल कोलते, रामा चव्हाण, मंगेश फदाट, आयुब शहा, प्रकाश जाधव, राहुल फदाट आणि पप्पू फदाट यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत आणि सदरचे गुन्हे हे भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 189(2), 191, 119(1), 115, 352, 351(2), 351(3) या कलमान्वये दाखल झाले असून त्यांच्या विरोधी तक्रारदार आयूब इस्माईल शहा वय 38 वर्ष, व्यवसाय चालक याच्या म्हणण्यानुसार दारू पिण्यासाठी पैसे दे यावरून गौतम कासारे, किरण सुदाम कासारे, शंकर रावळकर यांनी पैसे मागितले. ते पैसे दिले नाही म्हणून त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आणि हातातील दगडाने मारून त्यांना जखमी केले, लुटलाट केले आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि त्यांचे 750 रुपये काढून घेतले. अशा तक्रारीवरून गौतम कासारे, किरण कासारे, शंकर रावळकर आणि इतर 2 अनोळखी आरोपी यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता 118(1), 189(2), 191, 119(1), 352, 115, 351(2), 351(3) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली PSI पठाडे करत आहेत. परंतु आता जनतेमध्ये अशी चर्चा आहे, नागरिकांमध्ये चर्चा आहे की ही वाळूच्या वादातून ही घटना घडली. वाळूच्या वादामध्ये तसं काही नाही. या दोन्ही गटामधील आरोपींच्या वाहनांवर कारवाई केलेली असून ते पोलीस स्टेशनला जमा आहे. यावरूनच त्यांच्यामध्ये वाद झालेला होता आणि त्याबद्दल आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत. सकाळच्या वेळेला फिरायला लोक जातात आणि त्यावेळेस हे वाळूचं वाहतूक चालू असते. त्या बाबतीतही नागरिकांची अशी मागणी की बाबा अशा जर घटना घडत असतील तर अवैध वाळू वाहतुकीवर पोलीस स्टेशनमार्फत या महिन्यात जवळपास 12 वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि यापुढे आम्ही अशी कारवाई करत राहणार आहोत. इशारा काय देणार तुम्ही अवैध वाळू वाहतूक? अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना वर कायदेशीर कारवाई महसूल पथक तसेच पोलीस प्रशासनातर्फे केली जाणार आहे आणि आम्ही करतच आहोत आणि यापुढेही आम्ही करणार आहोत. प्रतिनिधी राहुल गवई, NTV न्यूज मराठी, जाफराबाद, जालना.